मन आणि शरीराच्या एकमेकांच्या पारस्परिक संबंधातून, एकमेकांच्या परिणामातून आपल्यामध्ये जे जे काही उत्पन्न होते, जे संस्कार उत्पन्न होतात त्याला धर्म म्हटलेलं आहे. जी भावना उत्पन्न होते त्याला धर्म म्हटलेला आहे. जे स्कंध उत्पन्न होतात त्याला धर्म म्हटलेला आहे. ह्या धर्माचा खरा अर्थ या धर्मानुपස්සनेमध्ये आहे. शरीर आणि मनाचा असा संबंध आहे बघा. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत, महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा आपण या वर्षावासामध्ये अभ्यास करीत आहोत आणि मागील धम्मदेसनेमध्ये या 37 बोधिपाक्षीय धम्मातील सुरुवातीचे जे 4 अंग आहेत, ज्याला पालीमध्ये चत्तारो सतिपठ्ठानो असं म्हणतात, म्हणजे 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थान, कायानुस्मृती प्रस्थान, वेदनानुस्मृती प्रस्थान, कालच बघितलं आपण चित्तानुस्मृती प्रस्थान, आणि 4थ्या नंबरचा आहे धर्मानुस्मृती प्रस्थान. या 4 बोधी अंगांना 4 स्मृती प्रस्थान असं म्हणतात, जे 37 बोधिपाक्षीय धम्मातील अत्यंत महत्त्वाचे आणि अगदी सुरुवातीचे हे 4 महत्त्वाचे अंग आहेत. तर आतापर्यंत आपण कायानुपස්සना बघितली, वेदनानुपස්සना बघितली, चित्तानुपස්සना बघितली. आजच्या धम्मदेसनेमध्ये धर्मानुपස්සना किंवा धर्मानुसती प्रस्थान म्हणजे काय, त्याचं काय महत्त्व आहे, एका बोधिसत्वाच्या जीवनामध्ये त्याचं काय महत्त्व आहे, हे आपण आजच्या धम्मदेसनेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कायानुपස්සनेमध्ये आपण बघितलं, कायेबद्दल आपण जागृत राहावं. कायावरती ज्या वेदना होतात, म्हणजे कायावरती वेदना म्हणजे काय, या डोळ्याला वेदना होतात म्हणजे संवेदना, नाकाला, कानाला, जिभेला, आपल्या या त्वचेला ज्या संवेदना होतात त्याला जाणणे म्हणजे वेदनानुपස්සना आपण बघितली. आपलं जे मन आहे त्या मनाचं म्हणजे ते विज्ञान कसं उत्पन्न होते ते सुद्धा आपण बघितलं, ते चित्तानुपස්සना बघितली. या पස්සनेसोबत आणखीन एक पස්සना जे की एका साधकाला करावी लागत असते, एका बोधिसत्वाला करावी लागत असते, ते म्हणजे धर्मानुपස්සना होय. प्रॉपर शब्द आहे धम्मानुपස්සना, पण त्याला जर आपण मराठीमध्ये जर बोललो तर धर्मानुपස්සना असा त्याचा उच्चार होतो. पण धर्मानुपස්සना, धर्म हा शब्द आपण ऐकला तर धर्मानुपස්සना यातील धर्म या शब्दाचा अर्थ हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, यहुदी
हे जे धर्म आहेत, या धर्माशी या धर्मानुपස්සनेतील धर्म या शब्दाचा मुळीच संबंध नाही. ठीक आहे. अगोदर हे क्लिअर करून घ्यायचं की धर्मानुपස්සनेमध्ये जो धर्म सांगितलेला आहे त्याचा आणि या व्यावहारिक जगतातील या धर्माचा काही एक संबंध नाही आहे. बुद्धाने जी धर्मानुस्मृती सांगितलेली आहे ती या सर्वांपेक्षा फार वेगळी आहे, फार वेगळी आहे. तो तर दुःखमुक्तीचा मार्ग आहे. हो, बुद्धानं सांगितलं हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि या व्यावहारिक जीवनापेक्षा फार फार वेगळा आहे. म्हणून या धर्म शब्दाला आपण अगोदर जाणून घेतलं पाहिजे की नेमकं धर्म कशाला म्हटलेला आहे की नाही, त्याची अनुपස්සना कशी करायची, हा धर्म कुठे उत्पन्न होतो, त्याला विशेष रूपाने कसं पाहायचं. तर जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, हे जे आपण 4 स्मृती प्रस्थान बघत आहोत, हे 4 स्मृती प्रस्थान जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये वाचायचे असतील तर दीघनिकाय नावाचा आपला एक ग्रंथ आहे, बौद्ध धम्माचा ग्रंथ दीघनिकाय. या दीघनिकायमध्ये 22व्या क्रमांकाचं एक सुत्त आहे ज्याचं नाव आहे महासतीपठान सुत्त. महासतीपठान सुत्त आहे 22व्या क्रमांकाचं. आणि त्याच्यामध्ये या 4ही पस्सनांबद्दल भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. म्हणजे हा बुद्धाचा उपदेश आहे, हा बुद्धांचा उपदेश आहे. एकदा म्हणजे कुरु प्रदेशात बुद्ध काळातले 16 महाजनपद होते, त्यापैकी एक होतं कुरु प्रदेश. आजचं जे दिल्ली, हरियाणा, पंजाब हा जो प्रांत आहे ना, या प्रांताला त्यावेळेस कुरु प्रांत म्हणायचे. कुरु प्रांत. तिकडे कुरुक्षेत्र पण तिकडे आहे बघा, कुरुक्षेत्र तेच आहे, त्याच्यावरून ते नाव पडलं कुरुक्षेत्र. तर या प्रांताला दिल्ली, पंजाब, हरियाणा या प्रांताला कुरु प्रदेश म्हणायचे. तर एके समयी त्या कुरु प्रदेशामधील कम्मस धम्म नावाच्या विहारामध्ये भगवान बुद्ध विहार करीत असताना तेथील कुरुवासियांना आणि भिक्खूंना भगवान बुद्धांनी हा महासतीपठान सुत्ताचा उपदेश केलेला आहे. आणि त्यामध्ये भगवान बुद्धांनी कायानुपස්සना सांगितली, वेदनानुपස්සना सांगितली, चित्तानुपස්සना सांगितली आणि जे आता आपण पाहत आहोत धर्मानुपස්සना पण सांगितलेली आहे. तर एक संदर्भ म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे सुत्त संदर्भासहित माहीत असलं पाहिजे. धर्मानुपස්සना कशाला म्हणतात? धर्मानुपස්සना एक व्याख्या मी तुम्हाला अगोदर पण सांगितली. धर्मानुपස්සना म्हणजे काय? तर आपलं हे जे शरीर आहे, ज्याला आपण रूप म्हणतो, आपलं हे जे शरीर आहे, आपलं शरीर आणि आपलं मन यांच्यामध्ये संबंध आहेत. कारण मन काही वेगळं नाही आहे, शरीराच्या बाहेर आहे का मन? नाही आहे, ते आपल्यामध्येच आहे. तर आपलं शरीर आणि आपलं मन यांच्यामध्ये काहीतरी पारस्परिक संबंध आहेत. म्हणजे मनाचा शरीरावर काय परिणाम होतो किंवा शरीराचा मनावर काय परिणाम होतो आणि त्या एकमेकांच्या परिणामातून काय काय उत्पन्न होते त्यालाच म्हणतात धर्म. समजलं? म्हणजे मन आणि शरीराच्या एकमेकांच्या पारस्परिक संबंधातून, एकमेकांच्या परिणामातून आपल्यामध्ये जे जे काही उत्पन्न होते, जे संस्कार उत्पन्न होतात त्याला धर्म म्हटलेलं आहे. जी भावना उत्पन्न होते त्याला धर्म म्हटलेला आहे. जे स्कंध उत्पन्न होतात त्याला धर्म म्हटलेला आहे. ह्या धर्माचा खरा अर्थ या धर्मानुपස්සनेमध्ये आहे. शरीर आणि मनाचा असा संबंध आहे बघा. बरोबर आहे? जसं पती पत्नी असतात, पती पत्नीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं नातं असते. पत्नी जर थोडंसं वेगळं वागली की त्याचा परिणाम बरोबर पतीवर होतो की नाही? होतो ना. समजा पती थोडासा वेगळा वागला की त्याचा परिणाम बरोबर पत्नीवरती होतो. म्हणजे जसं पती पत्नी यांच्या वागणुकीचा संबंध एकमेकांवरती पडतो, नाहीतर भांडणं होतात. बरोबर आहे? भांडणं होतात, वादविवाद होतात. कशामुळं? कोणीतरी चुकलं. एक तर पत्नी चुकली, एक तर पती चुकला, नाही तर दोघी चुकले. म्हणजे एकमेकांच्या वागणुकीचा परिणाम एकमेकांवरती होतो आणि मग त्या वागणुकीतून काय निर्माण होतात? एक तर भांडणं होतात, नाही तर आणखीन प्रेम वाढत जाते, नाही तर भांडणं होतात, नाही तर वादविवाद होतात. काहीतरी होते ना. एक तर कुशल होईल म्हणजे चांगलं होईल, नाहीतर अकुशल होईल, वाईट होईल. बरोबर आहे की नाही?
अगदी याप्रमाणे शरीर आणि मन यांच्यामध्ये जे पारस्परिक संबंध आहेत आणि त्या संबंधातून उत्पन्न होणारं जे काही संस्कार आहे, एकतर चांगले संस्कार उत्पन्न होतील त्याला कुशल म्हटलेलं आहे, म्हणजे कुशल संस्कार, सुखद संस्कार, किंवा अकुशल संस्कार उत्पन्न होतील त्याला म्हटलेलं दुःखद संस्कार म्हटलेला आहे, किंवा कधी कधी अव्याकतम संस्कार उत्पन्न होतात, जसं आपण बघितलं ना वेदनेमध्ये, असुखद अदुःखद, म्हणजे सुखही नाही दुःखही नाही आहे, उपेक्षा आहे, त्याला अव्याकतम म्हटलेलं आहे, असं पण कधी कधी उत्पन्न होते. तर अशा पद्धतीने शरीर आणि मनाचा पारस्परिक संबंधाचा अभ्यास या धर्मानुपස්සनेमध्ये केला जात असतो. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की मनाचा शरीरावर कसा परिणाम होतो किंवा शरीराचा मनावर काय परिणाम होतो. काही काही लोक असतात विचारतात की शरीराचा काही परिणाम मनावर होत नाही, तर काही काही लोक म्हणतात असं, पण दोघांचा पण परिणाम होतो बघा. जसं बघा गरमीचे दिवस आहेत, मे जूनचा महिना सुरू आहे, खूप भयानक गरमी आहे, सूर्य खूप तापतोय आणि हवा पण गरम आहे, गरम हवा सुरू आहे आणि रोडसुद्धा एकदम गरम झालेला आहे आणि तुम्ही त्या गरमीमध्ये चालत आहात, तुमचं शरीर एकदम गरमीने एकदम अस्ताव्यस्त झालेलं आहे, तुमचं शरीर गरम झालेलं आहे, तुम्हाला तहान लागलेली आहे, गळा पूर्ण कोरडा पडला आहे. तर अशा अवस्थेमध्ये की जेव्हा गरमीमुळे तुमचं शरीर अस्वस्थ झालं तर तुमचं मन कसं असेल, मन पण बेचैन होते ना, बरोबर आहे. म्हणजे शरीर जर अस्वस्थ झालं तर मनसुद्धा बेचैन होते, बरोबर आहे. म्हणजे जे शरीर अस्वस्थ आहे तर तुमचं मन अशांत असेल, तुमचं मन बेचैन असेल, तुमचं मन खिन्न असेल, तुमचं मन उदास असेल. कशामुळे? कारण तुमचं शरीर अस्वस्थ आहे. जर समजा अचानक एक छान आंब्याचं झाड दिसलं, गडद सावली आहे, त्याच्या खाली मस्त थंडगार पाणी ठेवलेलं आहे, तुम्ही तिथे जाता, सावलीमुळे तुम्हाला फार तुमचे शरीर एकदम थंड वाटते, तुम्हाला ते थंडगार पाणी, माठातलं पाणी घेता, तुम्ही माठातलं पाणी पिता, पिल्याबरोबर तुमची तहान भागली, म्हणजे गळा सुकलेला गळा ओला झाला, तहान भागली, तुमचं मन म्हणजे तुमचं शरीर हे स्वस्थ झालं, शांत झालं, तर तुमचं मन कसं होते, मनाला आनंद मिळतो ना, मनाला आनंद मिळतो की नाही, मनसुद्धा शांत होते ना. म्हणजे बघा शरीराचा परिणाम बरोबर झाला मनावर, शरीर अस्वस्थ झालं तर मनसुद्धा अस्वस्थ होते, शरीर शांत झालं मनसुद्धा शांत होते. शरीराचा मनावर परिणाम होतो किंवा मनाचा सुद्धा शरीरावर परिणाम होतो. कसं? जसं बघा एखाद्या वेळेस काय होते की आपलं कोणासोबत तरी भांडण होते, भांडण झालं, तो भांडण करणार आपल्याला शिव्या देऊन गेला, शिव्या देऊन तो निघून गेला, परंतु आपण घरी एकटं त्याचा विचार करत, त्यानं मला शिव्या दिल्या, त्यानं मला शिव्या दिल्या, त्याने मला शिव्या दिल्या, त्याला मी दाखवतोच आता, असं विचार करू मनातल्या मनात आहे ना, मनातल्या मनात विचार करतो आपण. जेवणामध्ये मन लागत नाही, झोपण्यात मन सगळं ते सुरू असतं डोक्यात, त्याला दाखवतोच मी. मन तुमचं मन बेचैन झालं ना, शरीर चांगलं आहे, शरीर धष्टपुष्ट आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, शरीर आजार पण नाही आहे, पण मन बेचैन झालं, बरोबर आहे. मग मन बेचैन झालं, मग खाण्यात मन लागत नाही, झोपेत मन लागत नाही, कशाचं मन लागत नाही, तेच सुरू आहे, मन बेचैन झालं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5व्या दिवशी मात्र लोक विचारतात, का हो साहेब तब्येत खराब आहे का, तुमचा चेहरा जरा असं उतरल्यासारखं होते की नाही, असं म्हणजे मनी वसे ते चेहऱ्यावरती दिसे. अरे मनच नाराज आहे ना, तर चेहऱ्यावरती प्रसन्नता कशी काय येईल, बरोबर आहे. तुमचं मन बेचैन आहे तर चेहऱ्यावरती प्रसन्नता कशी, चैन कसं काय तुम्हाला प्राप्त होईल, झोप कशी काय लागेल. काही काही लोकांना घरी झोपण्यासाठी असं मखमली गादी असते बघा, गादी असते एकदम नरम गादी असते बघा, पण मन बेचैन आहे, मन बेचैन आहे, मन अस्वस्थ आहे, मन व्याकुळ आहे, मन उदास झालेलं आहे, मनामध्ये चिडचिडपणा वाढलेला आहे. तर असं जर मन असेल मग 25,000ची गादी घ्या ना तुम्ही, लागते का झोप, लागते झोप, नाही लागत झोप, कशी लागणार झोप तुम्हाला. पण या उलट जर तुमचं मन शांत आहे, समाधानी आहे, कोणता विकार नाही आहे, तर असा माणसाला तुम्ही पोतं द्या, पोत्यावर पण झोपतात बघा, झोपतात की नाही. मनाचा परिणाम आहे हा. तुमच्या मनाच्या कुशलतेचा किंवा अकुशलतेचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो.
हे याच्यावरून आपल्याला सिद्ध होते. अनेक लोक आहेत बघा असे, आता जसे आत्महत्या करणारे लोक आहेत, व चांगले चांगले लोक पण आत्महत्या करतात. चांगले लोक आपण लगेच समजलं, आपण म्हणतो ना, अरे मी कालच तर त्याला बोललो, अरे संध्याकाळी मी बसलो चहा पीत बसलो आणि आज त्यानं आत्महत्या केली, फाशी घेतली. असं होते की नाही कधी कधी? कालच तर बसलो होतो मी. का होते बरं? म्हणजे आपण बोलत असताना दिसते माणूस की चांगलं शरीरानं धष्टपुष्ट आहे सगळं, पण आतमधलं सगळं बिघडलं ना कार्यक्रम. आतमधलं जे सॉफ्टवेअर आहे ते बिघडलं सर्व. सॉफ्टवेअरचा परिणाम आपल्या हार्डवेअरवर होतो, म्हणजे मनाचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. आणि मन एकदा बेचैन झालं की त्या बेचैनीमधून बाहेर निघणं फार कठीण आहे. त्या उदासीनतेमधून बाहेर निघणं फार कठीण आहे. आम्ही पण एक देवदास बघितला, देवदास. तर शाहरुख खानचा नाही बरं. त्या जुन्या वस्तीत राहत होतो आम्ही शिवाजीनगरला. एक देवदास कॉलेज पुत्र, एका मुलीवरती प्रेम झालं. असं प्रेमात बुडाला तो पोरगा. बिचाऱ्या पोरीनं लग्न केलं आईवडिलाच्या संमतीनं. याचा देवदास झाला. घरचा चांगला श्रीमंत माणूस, म्हणजे चांगला श्रीमंत, सगळं काही खायला, पण झालं ना मन बेचीन. गेली मला सोडून, गेली मला सोडून. तरुण पोरं होता, तरुण पोरं हां, सोडून गेली म्हणता म्हणता पण बेचैन झालं, बेचैन झालं, बेचैन झालं, बेचैन झालं. पण त्या बेचैनीमधून, म्हणजे तिची तो जो निराशावाद त्यावेळी जो उत्पन्न होतो ना निराशावाद, त्या निराशावादातून जर आपण बाहेर निघालो नाही, जीवनामध्ये अत्यंत वाईट प्रसंग येऊ शकतात. म्हणून त्या निराशावादात, त्या बेचैनीमध्ये, त्या अस्वस्थतेमध्ये जास्त वेळ आपण राहू नये. लवकरात लवकर आपण बाहेर आलं पाहिजे. बिचारा त्यानं आत्महत्या केली, फाशी घेतली आणि मेला बिचारा. कशामुळे झालं बरं? हे मन बेचैन झालं ना. मन हे बेचैन झालेलं आहे. मन बेचैन झालं तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो बघा. आणि म्हणून शरीर आणि मन यांचा पारस्परिक संबंध आहे. एकमेकांवर परिणाम, म्हणजे एकमेकांचा परिणाम होतो. आणि त्या परिणामातून जे जे काही उत्पन्न होते, म्हणजे चांगलं किंवा वाईट किंवा अव्याकतम, जे जे काही उत्पन्न होते, जे संस्कार उत्पन्न होतात, त्याला म्हणतात धर्म. ठीक आहे. आणि त्याच धर्माचा अभ्यास, पस्सना, आपल्याला या धर्मानुपस्सनेच्या अंतर्गत करायचं असते. तर आता असे कोणते कोणते धर्म उत्पन्न होतात, म्हणजे चित्त आणि शरीराचा एकमेकांवर परिणाम करणारे असे कोणते कोणते धर्म आहेत की जे धर्म आपल्याला या धर्मानुपस्सनेमध्ये बघायचे असतात? तर असे 5 धर्म आहेत. असे 5 धर्म आहेत की ज्याचा अभ्यास, ज्याची अनुपस्सना आपल्याला या धर्मानुपस्सनेमध्ये करायची असते. असे 5 धर्म आहेत. पहिला धर्म आहे त्याला म्हटलेला आहे 5 निवारण, पंचनिवारण. दुसरं आहे त्याला म्हणतात पंच उपादान स्कंध. तिसरं आहे त्याला म्हणतात षड आयतन. चौथं आहे त्याला म्हणतात 7 बोधांग. आणि 5वं आहे त्याला म्हणतात 4 आर्य सत्य. काही काही शब्द आपण बऱ्याचदा ऐकले पण असाल, जसं हे सप्तबोधांग वगैरे आहे, ते आपण आपल्या पुढील प्रवचनामध्ये आपण ते घेणार आहोत. कारण सप्तबोधांग जे आहेत, 7 प्रकारचे बोधांग, हे 37 बोधिपाक्षीय धम्माचे सुद्धा अंग आहेत. त्यामुळे आपण जेव्हा आपला तो विषय सुरू होईल तर तो सुद्धा विषय, सप्तबोधांगाचा विषय, तो सुद्धा आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला जो महत्त्वाचा धर्म आहे त्याला म्हणतात 5 निवारण, पंचनिवारण. या 5 निवारणांचा अभ्यास या धर्मानुपस्सनेच्या अंतर्गत करायचा असतो. पहिला धर्म, 5 प्रकारचे निवारण. निवारण म्हणजे याचा अर्थ होतो त्याचं निवारण करणे, त्याला नष्ट करणे. म्हणजे असे धर्म उत्पन्न होतात की ज्याला तुम्हाला त्याचं निवारण करायचं आहे, ज्याला तुम्हाला नष्ट करायचं आहे. म्हणजे हे असे निवारण आहेत की जे तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळे आहेत. दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गातील हे अडथळे आहेत. जोपर्यंत या 5 निवारण धर्माला आपण दूर करत नाही, त्याचं निवारण करत नाही, तोपर्यंत एक बोधिसत्व दुःखमुक्त होत नाही, बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करू शकत नाही.
त्यामुळे हे जे 5 निवारण आहेत, हे 5 निवारण कोणते, म्हणजे धर्मानुपස්සनेतील सांगितलेले 5 निवारण धर्म कोणते ते आपण समजून घेऊ आणि त्याचा अर्थ आणि त्याला कसं दूर करतात ते सर्व बुद्धाने सांगितलेल्या महासतिपट्टन सुत्तामध्ये ते अगदी शॉर्टमध्ये आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या धम्मदेशनेमध्ये करूया. तर धर्मानुपස්සनेमध्ये आपण पाहणार आहोत 5 प्रकारचे निवारण, ज्याला पंच निवारण असं म्हणतात. त्यापैकी पहिलं जे निवारण आहे, ज्याला आपल्याला दूर करायचं आहे, ज्याला नष्ट करायचं आहे, पहिलं निवारण त्याला म्हणतात कामछंद. काय म्हणतात? कामछंद. काम म्हणजे वासना, छंद म्हणजे आवड, म्हणजे त्या वासनेप्रती किंवा त्या कामनांप्रती आसक्त होणे, त्या कामनांप्रती लोभ उत्पन्न करणे, कामवासना जागृत करणे, त्याला म्हणतात कामछंद. हे पहिलं निवारण आहे की ज्याला आपल्याला दूर करायचं आहे. आता कामछंद स्पष्ट करताना बुद्धानं आणखीन बरंच काही सांगितलेलं आहे की हे कामविकार काय आहेत. तर जसं मी तुम्हाला मागच्या धम्मदेशनेमध्ये सांगितलं की आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर 6 प्रकारच्या इंद्रियांनी बनलेलं आहे. 6 प्रकारची इंद्रिय आपल्या शरीरावरती आहेत. कोणते कोणते? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आणि आपलं आध्यात्मिक इंद्रिय कोणतं आहे? मन. पंच इंद्रिय आणि आपलं हे मन. तर बघा, डोळ्याचा विषय कोणता आहे? रूप. आपण दृश्य पाहतो ना, दृश्य पाहतो. तर समजा डोळ्याला जर एखादं असं दृश्य दिसलं की ज्याबद्दल माणूस आसक्त होतो, बरोबर आहे, मग त्या रूपाचा स्पर्श या डोळ्याला होतो. मग डोळ्याला वेदना झाल्या की मग त्याच्यातून मग आसक्ती उत्पन्न होते, त्याला म्हणतात कामछंद. मग माणसाला वाटतं अजून पाहायचं आहे, अजून पाहू दे, अजून पाहू दे. किंवा याउलट जर आपण एखादं वाईट दृश्य पाहिलं तर आपण त्याला छी करतो, अरे अरे छी आहे, चांगलं नाही आहे, चांगलं नाही आहे, बरोबर आहे. तर त्याच्याप्रती आपण आसक्त होत नाही. परंतु त्याच्याप्रती जर चांगलं असेल, चांगलं, तर कामछंद उत्पन्न झाला. समजा आपण कानाने एखादा चांगला शब्द ऐकला, चांगला शब्द ऐकला, कसं वाटते आपल्याला? चांगला आहे, माझी स्तुती होऊ लागली, अजून ऐकू द्या, अजून ऐकू द्या, चांगलं वाटते, कामछंद उत्पन्न झाला. नाकाने जर आपण चांगला गंध घेतला, चांगला गंध येतो, चांगला वास येतो आहे फुलांचा, तर मनामध्ये कामछंद उत्पन्न होतो. तो वास पुन्हा पुन्हा घ्यावा वाटतो माणसाला, पुन्हा पुन्हा घ्यावा वाटतो. काय झालं? आसक्ती झाली की नाही? समजा जिभेने तुम्ही एखाद्या पदार्थाची चव चाखली, ती चव तुम्हाला आवडली, तर काय वाटते तुम्हाला? पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे, असं होते की नाही? म्हणजे काय? हा कामछंद आहे, ही आसक्ती आहे. किंवा आपल्या शरीराला दुसरं शरीर स्पर्श झाला तर त्याच्यामध्ये पण आसक्ती उत्पन्न होते. चांगलं असेल तर मग अजून पाहिजे, अजून पाहिजे. तर हे जे आहे, या पंच इंद्रियांमुळे आपल्यामध्ये जी आसक्ती उत्पन्न होते, म्हणजे पाहिजे पाहिजे पाहिजे, त्याला म्हणतात कामछंद. समजलं? म्हणजे कामछंदाची व्याख्या अशी आहे, म्हणजे या डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या पंच इंद्रियांमुळे त्यांच्या स्पर्शाच्या वेदनेमुळे जे तुमच्यात आसक्ती उत्पन्न होते त्याला म्हणतात कामछंद. आणि ही आसक्तीसुद्धा फार भयानक आहे. ही आसक्ती माणसाला दुःखमुक्त होऊ देत नाही. म्हणजे शरीराबद्दल आसक्ती आहे, या डोळ्याबद्दल आसक्ती आहे, या गंधाबद्दल आसक्ती आहे, शब्दाबद्दल आसक्ती आहे, चवबद्दल आसक्ती आहे, स्पर्शाबद्दल आसक्ती आहे. अरे एवढं आसक्तीनं मन भरलेलं असते की ती आसक्ती माणसाला दुःखमुक्त होऊ देत नाही, दुःखमुक्त होऊ देत नाही. म्हणून या 5 निवारणांपैकी पहिले जे निवारण आहे कोणतं? की आपल्याला आपल्या या पंच इंद्रियांमुळे उत्पन्न होणारी जी आसक्ती आहे त्याला जिंकायचं आहे, त्याला जिंकायचं आहे. सामान्य व्यक्ती त्याच्यामध्ये वाहून जातो. बघा, एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये वाहून जातो, त्या पंच इंद्रियांच्या सुखामध्ये वाहून जातो, त्या आसक्तीमध्ये वाहून जातो. पण आपण कोण आहोत? आपण पස්සना करणारे आहोत. याच्यापूर्वी आपण कायानुपස්සना केली, त्याच्यावरती होणाऱ्या वेदनानुपස්සना पण केली.
चित्तानुपස්සना पण केली, आपण ते जाणलं की अरे हे जे पंच इंद्रियातून जे आसक्ती उत्पन्न होते ते अनित्य आहे. कायानुपස්සना करणारा जाणतो की जे काही आसक्ती उत्पन्न होते ते अनित्य आहे. चित्त जे उत्पन्न करते ते अनित्य आहे. जे विज्ञान उत्पन्न होते ते सुद्धा अनित्य आहे. असं जेव्हा आपण जाणत म्हणजे शरीराचा भाव जाणतो की शरीर अनित्य आहे, शरीर अनात्म आहे, शरीर दुःख आहे, ते मी नाही आहे, ते माझं नाही आहे, हे दुःख आहे, असं जेव्हा प्रॅक्टिकली तो कायानुपස්සना करणारा जाणतो तर त्याची या शरीराबद्दलची आसक्ती कमी होते. म्हणजे कामछंद कमी होतो. बघा, जसं मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं त्या प्रकृतीचं. प्रकृती की जिने आनंदाचे डोळे पाहिले, डोळे खूप आवडतात, नाक खूप आवडते, तोंड आवडते, कान आवडते, असं ती म्हटली. पण भगवान बुद्ध काय म्हटले? अरे डोळ्यामध्ये घाण असते, नाकामध्ये घाण असते, कानामध्ये घाण असते, तोंडामध्ये घाण, ते तुला आवडते का? म्हणजे कायानुपස්සना करायला लावली तिला. मग तिने या शरीरातील कायानुपස්සना बघितली आणि अनित्यवाद बघितला. शरीर घाणीचं घर आहे असं बघितलं. हळूहळू तिने कायानुपස්සना केली आणि आनंदाप्रती तिच्या मनात जो कामछंद होता तो कामछंद विकार संपला. त्याच ठिकाणी ती भगवान बुद्धांना म्हणते की मला दीक्षा द्यावी. हे उदाहरण आहे ना आपल्याकडे, किती प्रेरणादायी उदाहरण आहे. तर कामछंद हा जो विकार आहे फार भयानक विकार आहे. शरीराबद्दल आसक्त होणे, या पंच इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल आसक्त होणे. तर भगवान बुद्ध सांगतात की धर्मानुपස්සना करणारा साधक हा आपल्या जीवनातील कामछंद नावाचा जो विकार आहे हे विकार नष्ट करतो. पण कसं करणार विकार नष्ट? सोपं थोडी आहे. सोपं आहे काही विकार नष्ट करणं? नाही, खूप कठीण आहे. बघा, कामछंद हा विकार खूप कठीण आहे, भयानक, म्हणजे इतका कठीण आहे बघा की अनागामी अवस्थेपर्यंत गेल्यानंतर सुद्धा कामछंद विकार जात नाही. या शरीराबद्दलची जी आसक्ती आहे ती जात नसते. कामछंद विकार एवढा हा विकार भयानक चिकटलेला असतो जीवनामध्ये. तर भगवान बुद्धाने सांगितलं की धर्मानुपස්සना करीत असताना कामछंद जर नष्ट करायचा असेल तर तुम्ही काय करावं? तर तुम्ही ही कामछंद विकार जर नष्ट करायचा असेल तर तुम्ही चतु धातू कम्मठान भावना करावी. हा त्याच्यावरती उपाय सांगितलेला आहे. जे 4 धातू आहेत, चतुधातू म्हणजे 4 धातू कोणते कोणते? आपले शरीर 4 धातूंनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. या धातूंची भावना करा. या धातूंची भावना करा. कशी भावना करायची? असं म्हणायचं, अरे माझं शरीर हे पृथ्वी धातूनं बनलेलं आहे, माझं शरीर हे आप धातूनं बनलेलं आहे, माझं शरीर हे तेज धातूनं बनलेलं आहे, माझं शरीर वायू धातूनं बनलेलं आहे. अरे हे सगळं नश्वर आहे. हे पृथ्वी धातू हे नश्वर आहे, हे आप धातू हे नश्वर आहे, हे तेज धातू हे नश्वर आहे. अरे माझं हे जे हवा धातू आहे हे नश्वर आहे. हे सगळं अनित्य आहे, नश्वर आहे, अनित्य आहे, नश्वर आहे. अशा प्रकारचं चतुकम्मठान भावना तुम्हाला करायला भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे. म्हणजे या धातूबद्दल तुम्ही जाणायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही या शरीराला असं वेगवेगळ्या पद्धतीने जाणता ना की माझं शरीर एक नाही आहे, हे पृथ्वी वेगळी आहे, हे आप वेगळं आहे, हे जल वेगळं आहे आणि हे हवा वेगळी आहे, तर तुमच्या शरीराप्रती असणारी आसक्ती कमी होते. हा त्याच्यावरती उपाय आहे. किंवा दुसरा उपाय सांगितला याला दुसरा उपाय सांगितला अशुभ भावनासुद्धा करू शकता तुम्ही. अशुभ भावना, तर अशुभ भावना म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये शुभ असं काहीच नाही आहे ना. सांगा बरं काय चांगलं आहे शरीरामध्ये? ज्याला म्हणता येईल की हे चांगलं आहे व शरीरातलं हे चांगलं आहे, थोडंसं जपून ठेवतो, होते का असं? लोक लगेच उचला म्हणतात ना, म्हणतात की नाही? लगेच जाळा म्हणतात, त्याला वास सुटला म्हणतात ना. असं काय म्हणतात असं? कारण या शरीरामध्ये शुभ काहीच नाही आहे ना. जे आहे त्याकडे अशुभ आहे. ह्या शरीर घाणीचं घर आहे, अशुभ आहे. या डोळ्यामध्ये घाण आहे, अशुभ आहे. या तोंडामध्ये घाण आहे, अशुभ आहे. आतमध्ये घाणीचं साम्राज्य आहे, अशुभ आहे. हे सगळं अशुभ आहे. बघा, अशुभ आहे म्हणूनच तर आपण बॉडीला लगेच उचललं की टाक स्मशानभूमीमध्ये, होते की नाही असं? तर असं आपण अशुभ भावना करावी या शरीराबद्दल
की हे शरीर अशुभ आहे, हे शरीर घाणीचं घर आहे, याच्यामध्ये सगळी घाण भरलेली आहे, याच्यामध्ये शुभ चांगलं असं काहीच नाही आहे. त्याला म्हणता येईल की माझं आहे, हे मी आहे, मी याला सांभाळून ठेवतो, ही माझी किडनी आहे, याला सांभाळून ठेवतो, हे माझं हृदय आहे, याला सांभाळून ठेवतो, हे माझे आतडे आहेत, याला सांभाळून. असं होते का कधी? आपण आपलं शरीर असं ठेवू शकतो का? नाही. सगळं संपणार आहे, नाशिवंत आहे, घाण आहे, घाणीचं साम्राज्य आहे. तर ज्या वेळेस एक साधक आपल्या शरीराबद्दल अशुभ भावना करतो, तर या शरीराप्रती असणारा जो कामछंद विकार आहे तो हळूहळू नष्ट होतो. बघा किती महत्त्वाचं आहे. एक बोधिसत्व आपल्या जीवनातील कामछंद विकार, हे शरीराबद्दल आसक्ती नष्ट करतो. म्हणून तर तो आपलं शरीर पण दान करतो. बघा शरीर पण दान करतो एक बोधिसत्व. वेषंतर जातक ती कथा बघा, वेषंतर जातक आहे. त्या वेषंतर, तो जो वेषंतर राजा असतो, आपली पती, आपली मुलं, म्हणजे पत्नी, मुलं, घर, गाडी, ते रथ, सगळं दान करतो आणि स्वतःचं शरीर पण दान करून टाकतो निसर्गाला. हे जे दान करण्याची येते ना, हे जी भावना, ही तेव्हा येते की जेव्हा कामछंद आपला नष्ट होतो, त्याच्याशिवाय येत नाही. बघा शरीराबद्दल आसक्ती असेल तर दान करू शकत नाही. म्हणून बोधिसत्वाचं याला प्रवेशद्वार म्हटलेलं आहे, बुद्धत्वाच्या प्राप्तीचं प्रवेशद्वार. तर पंचनिवारण यातील पहिला जो विकार आहे, पहिलं निवारण आहे, त्याला म्हटलेलं आहे कामछंद. दुसरं आहे त्याला म्हणतात व्यापाद. काय म्हणतात? दुसरं जे निवारण आहे त्याला म्हणतात व्यापाद. व्यापाद या पाली शब्दाचा अर्थ होतो द्वेष करणे किंवा तिरस्कार करणे किंवा तिटकारा करणे, दुसऱ्याप्रती द्वेष करणे, त्याला म्हणतात व्यापाद. हा सुद्धा मोठा विकार आहे. बघा बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गातील किंवा दुःखमुक्तीच्या मार्गातील सुद्धा हा खूप मोठा विकार आहे. द्वेष करणे, दुसऱ्याचा द्वेष करणे, म्हणजे आपल्यापेक्षा जर दुसऱ्याचं जर चांगलं झालं, स्वाभाविक आहे ना माणसाचं, म्हणजे एक स्वाभाविक आहे, माणूस द्वेष करतो. बघा आपल्यापेक्षा जर दुसऱ्याकडे चांगलं झालं तर माणूस त्याचा तिरस्कार करतो, त्याचा द्वेष करतो. पण हा द्वेष करणे, हे तिरस्कार करणे, हे सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गातील खूप मोठा अडथळा आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की दुसरं जे निवारण आहे हा व्यापाद, हे सुद्धा तुम्ही निवारण करायला पाहिजे, याला सुद्धा तुम्ही नष्ट करायला पाहिजे. पण कसं नष्ट करायला सांगा बरं? तुमचा द्वेष म्हणजे तुमच्या मनातला जो द्वेष विकार आहे त्याला नष्ट करायचं कसं करणार नष्ट? काय उपाय आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की या द्वेष विकाराला नष्ट करण्यासाठी तुम्ही मैत्री भावना करा. ज्याच्याप्रती तुम्ही द्वेष करता ना त्याच्याबद्दल जास्तच करा. त्याचं मंगल हो, त्याचं मंगल हो, त्याचं मंगल हो. नाही तर लोक असे बोटं मोडतात ना गावाकडचे लोक, हां तुझं मड जाऊ दे असं म्हणतात की नाही? हे द्वेष आहे ना, तुझं मड जाऊ दे म्हणतात, द्वेष आहे. अरे द्वेष असेल तर कसं आपण दुःखमुक्त होणार? उलट त्याच्याप्रती जास्त मैत्री भावना करा. ठीक आहे, मला शिव्या दिल्यानं जाऊ दे बाबा, तुझं मंगल हो असं म्हणावर. माझ्याबद्दल तू वाईट विचार करतोस ना, ठीक आहे कर बाबा, तुझं मंगल हो असं करावं असं म्हणावर. बघा तुमच्या मनात तुम्हाला किती शांतता वाटेल. आणि द्वेष कराल ना जेवणात मन लागेल, ना झोपण्यात मन लागेल, काहीच नाही. सगळं मन अस्वस्थ होईल तुमचं, सगळं मन तुमचं शरीर अस्वस्थ होईल, त्याचा परिणाम तुमचा शरीरावरती होईल. म्हणून द्वेष करू नका. आणि या द्वेष म्हणजे खुन्नस करणे. बघा हा खुन्नस शब्द तुम्ही ऐकला कधी? खुन्नस मराठीमध्ये हा शब्द खुन्नस करणे. तर तुमच्या चित्तातील हा जो खुन्नस भाव आहे किंवा द्वेष विकार आहे, याला नष्ट करण्यासाठी मैत्री भावना करा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर थोडं शांत बसा, असं फ्रेश होऊन, आणि मनातल्या मनामध्ये मैत्री भावना करा. माझं मंगल हो, माझं मंगल हो, माझ्या परिवाराचं मंगल हो, माझ्या शेजाऱ्याचं मंगल हो, ते जास्त करा आहे की नाही? माझ्या शेजाऱ्याचं मंगल हो, माझ्या या बाजूचंही मंगल हो, माझ्या नात्यागोत्याचं मंगल हो, माझ्या नात्यागोत्याचं मंगल हो. आणि नंतर आठवा, ज्याचा तुम्ही द्वेष करता त्याला आठवा, त्याचं मंगल हो, त्याचंही मंगल हो आणि त्याच्या परिवाराचंही मंगल हो. असं करा बरं तुम्ही. बघा तुमच्या मनातील द्वेषभावना कमी होते की नाही? दुःखमुक्तीच्या मार्गातील खूप मोठा विकार आहे हा, अडथळा आहे. मग भगवान बुद्धाने सांगितलं की जो धर्मानुपස්සना करणारा साधक आहे
तो आपल्या चित्तातील हे जे दुसरं निवारण आहे त्याला दूर करतो. कोणतं निवारण आहे? व्यापाद. म्हणजे काय? खुन्नस करणे, द्वेष करणे, बरोबर आहे, तिरस्कार करणे, त्याकरता तो मैत्री भावना करतो, चित्तामध्ये मैत्री भावना करतो बघा. आणि ही मैत्री भावना एका बोधिसत्वाला बुद्धत्व अवस्थेकडे घेऊन जात असते. बुद्धाचं एक बल आहे ते मैत्री भावना करणे. म्हणजे भगवान बुद्धांना मारण्याचा प्रयत्न केला कोणी? देवदत्तानी. पण भगवान बुद्धांनी त्याचा द्वेष केला का? नाही केला. उलट त्याच्याप्रती मंगलमैत्री केली, त्याच्याप्रती मंगलमैत्री केली बघा. कारण बुद्धत्वातला हा सर्वात मोठा गुण आहे मैत्री भावना करणे. कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा राग करायचा नाही, कोणाबद्दल ईर्ष्याभाव ठेवायचा नाही, खुन्नस ठेवायची नाही, मैत्री भावना करा. मंगल हो, मंगल हो, मंगल हो. तर हे दुसरं निवारण आहे की हे आपल्याला नष्ट करायचं आहे. तिसरं जे निवारण आहे, पंच निवारणांपैकी तिसरं जे निवारण आहे त्याला म्हणतात थीन मिद्ध. समजला शब्द? थीन मिद्ध. आणि याचा अर्थ होतो शारीरिक किंवा मानसिक थकवा. शारीरिक किंवा मानसिक थकवा. शरीराने कधी कधी बघा आपण थकतो ना. का थकतो बरं? नाही, एखाद्या वेळेस तुम्ही खूप कामं केली तर शरीर थकते. पण तुमचं मनच जर थकलेलं असेल तर काय होईल? तुमचं शरीर पण थकेल ना. म्हणजे मनाचा परिणाम होऊ लागला शरीरावर. म्हणजे काय की जर तुमचं मन थकलेलं आहे तुमचं शरीर पण थकते. तुमचं मन कमजोर झालेलं आहे तुमचं शरीर पण कमजोर होते. जर तुमचं मन तुमच्या मनामध्ये आळस निर्माण झाला तर तुमचं शरीरसुद्धा आळस करते बघा. होते की नाही असं? म्हणजे शारीरिक किंवा मानसिक जो आळस आहे त्याला म्हटलेलं आहे थीन मिद्ध. शारीरिक किंवा मानसिक जी कमजोरी येते आपल्या जीवनामध्ये त्याला म्हणतात थीन मिद्ध. हे सुद्धा निवारण करायचं आपल्याला. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जी आपण साधना करतो, ती साधना करण्यासाठी तुमचं शरीर हे एकदम फ्रेश असलं पाहिजे. म्हणजे फ्रेश म्हणजे एकदम तंदुरुस्त असलं पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये उत्साह असला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये एकदम असा अपमाद असलं पाहिजे. बिलकुल आळस असू नये तुमच्या शरीरामध्ये. तुमच्या चित्तामध्ये अशी निराशावाद असू नये. तुमचं शरीर आणि तुमचं चित्त हे जागृत असलं पाहिजे. जर त्या साधकाच्या मनात थीनमिद्ध असेल म्हणजे शरीराने आणि मनाने तो जर कमजोर असेल तर तो साधना करू शकत नाही. म्हणून मनसुद्धा मजबूत असलं पाहिजे. मनसुद्धा स्थितप्रज्ञ असलं पाहिजे बघा. फक्त शरीरच धष्टपुष्ट करून काय फायदा? एखाद्या आखाड्यामध्ये म्हणजे ते जे दंगल करतात, WWF दंगल करतात, ते फायटिंग करतात, त्याच्यामध्ये शरीर चांगलं आहे. शरीर धष्टपुष्ट आहे. माझं 6 पॅक बनवले, बायशेप बनले, ट्रायशेप बनले, शोल्डर बनलं, चेस्ट सगळं बनलं. त्याला त्या मैदानामध्ये उतरायचं आहे पण त्याचं मन कमजोर आहे. तर तो स्पर्धा जिंकू शकेल का? नाही ना. मन कमजोर आहे. आणि मग मन जर कमजोर झालं आपोआपच तुमचं शरीर पण कमजोर होते बघा. म्हणजे मनाचा तुमच्या शरीरावरती परिणाम झाला. मन कमजोर होऊ देऊ नका. तुमचं मन डामाडोल होऊ देऊ नका. तुमचं मन असं आळशी होऊ देऊ नका. बेहोशीमध्ये जीवन जगू नका. बेशुद्धीमध्ये जीवन जगू नका. कारण तुमच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा आहे थीन मिद्ध. आणि भगवान बुद्ध म्हणतात की हे जे थीन मिद्ध आहे याला जर दूर करायचं असेल, शारीरिक किंवा मानसिक जो थकवा आहे, आळस आहे, तो जर दूर करायचा असेल तर तुम्ही काय करावं? तर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की तुम्ही याकरिता परिकम्म भावना करावी. परिक्रम भावना म्हणजे काय? परिक्रमण म्हणजे चालण्याचा व्यायाम करा. बुद्धानं सांगितलं हे. याला इरियापत म्हणतात. इरियापत, चतुइरियापत म्हणजे 4 प्रकारचा व्यायाम करा. जसं धावण्याचा व्यायाम करा. तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला आळस येत आहे शारीरिक, पटकन उठा, धावा. जर धावता येत नसेल तर चालत राहा. चालता येत नसेल तर असं उभे राहा.
पण उभे राहता येत नसेल तर मांडी घालून शांत अशी एकदम असं टाईट मान करून बसा, पाठीचा कणा सरळ करून बसा, पण आळस करू नका. याला 4 इरियापत असं म्हणतात. धावणे, चालणे किंवा उभं राहणे एका जागी किंवा एका ठिकाणी शांत बसणे, याला म्हणतात इरियापत. म्हणजे तुमचा शारीरिक आणि मानसिक आळस दूर करण्यासाठी बुद्धानं हा व्यायाम सांगितलेला आहे. बघा, जे लोक सकाळी सकाळी व्यायाम करतात एकदम फ्रेश वाटते. बघा, वाटते की नाही? तुम्ही अर्धा एक तास चालण्याचा व्यायाम करा, थोडंसं पळा, चालण्याचा व्यायाम करा, घरी आल्यानंतर थोडंसं ध्यान साधना करा, शांततेची ध्यान साधना करा, तर बघा दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटते, दिवसभर तुम्हाला असं आनंदी वाटते. बघा, कशामुळे? कारण तुम्ही ती व्यायाम केला, आळस येऊ दिला नाही, तुम्ही तुमच्या त्या दिनक्रमामध्ये कमजोरी येऊ दिली नाही, थीनमिद्ध येऊ दिले नाही. म्हणून तुम्हाला आपल्या जीवनातील थीनमिद्ध हा विकार दूर करायचा आहे, निवारण करायचं आहे. तर बघा, सिद्धार्थ बोधिसत्वाने 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, बरोबर आहे. सगळं करून करून त्यांचं शरीर एकदम जीर्ण झालं, शरीर एकदम कमजोर आणि मनसुद्धा कमजोर झालं होतं. बघा, त्यावेळेस सुजाताची खीर मिळण्यापूर्वी की मी हे काय करून बसलो, हे खडतर तपश्चर्या केली पण प्रकाश दिसला नाही. पण तेव्हा जर भगवान बुद्ध म्हणजे तेव्हा जर त्या बोधिसत्वाने या थीनमिद्ध विकारामध्ये रममाण झाले असते तर ते पुन्हा ध्यानाला बसू शकले असते का? नाही, ते ध्यान करू शकले नसते. पण बुद्धाने आपल्यातील थीनमिद्ध दूर केला, मानसिक आळस दूर केला, शारीरिक आळस दूर केला, ध्यानाला बसले आणि बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतली. म्हणून एका साधकाला धर्मानुपස්සना करत असताना आपल्या चित्तातील हा जो थीनमिद्ध हा जो विकार आहे याचं निवारण करायचं आहे, याला दूर करायचं आहे. तर अशा प्रकारचा 3रा विकार आहे. त्यानंतर 4था जो विकार आहे त्याला म्हणतात उद्धच्च कुकच्च. पाली शब्द आहे उद्धच्च कुकच्च, हा पाली शब्द आहे आणि याचा अर्थ होतो चिंताग्रस्त होणे. चिंताग्रस्त होणे किंवा पश्चाताप करणे, भयभीत होणे किंवा खिन्न होणे, उदास होणे, हे सुद्धा आपल्या जीवनाला खूप मोठं दुःख आहे. एखादं कार्य करत असताना जर त्या कार्याचं यशाचं फळ तुम्हाला मिळालं नाही तर माणूस बघा चिंताग्रस्त होतो, भयभीत होतो, पश्चाताप करतो, उदास होतो, खिन्न होतो. बघा, आणि हे जे आहे हा विकार ज्याला म्हटलेला आहे उद्धच्च कुकच्च, हा विकार तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. जर सिद्धार्थ गौतमाने असा विचार केला असता की अरे मी 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, सगळं वाया गेलं, तर ते चिंताग्रस्त झाले असते, पश्चाताप केला असता, त्यांनी चिंताग्रस्त झाले असते, पश्चाताप केला असता, मनात उदास झाले असते, नाराज झाले असते. पण नाही, उद्धच्च कुकच्च्या विकारामध्ये ते रममान झाले नाही, रत झाले नाही, उलट त्या विकाराला जिंकलं आणि पुन्हा सुजाताची खीर ग्रहण करून पुन्हा नवीन जोमाने, नवीन जोशाने, नवीन प्रेरणेने त्यांनी ध्यान साधण्याला सुरुवात केली. पण चिंता केली नाही, पश्चाताप केला नाही की माझं ते सगळं वाया गेलं असं त्यांनी पश्चाताप केला नाही, माझी ते 6 वर्ष वाया गेले अशी चिंता केली नाही, भयभीत झाले नाही, नाराज झाले नाही, उद्धच्च कुकच्च झाले नाही आणि हा विकार नष्ट केला. म्हणून तर ते बुद्धत्व प्राप्त करू शकले. म्हणून तर याला म्हणतात बुद्धत्व प्राप्तीचा प्रवेश मार्ग आहे. तर बांधवांनो, धर्मानुपස්සना करत असताना आपल्या जीवनातील हा जो विकार आहे चिंताग्रस्त होणे, हा विकार आपण नष्ट केला पाहिजे. चिंताग्रस्त होऊ नका, कारण चिंता आणि चितामध्ये एका बिंदूचा फरक आहे फक्त, बरोबर आहे ना? एका बिंदूचा फरक आहे, चिंताग्रस्त होणे आणि चिताग्रस्त होणे. म्हणून चिंतापासून चिताग्रस्त होण्यापर्यंत जाऊ नका. आपल्या जीवनामध्ये चिंताग्रस्त होऊ नका. कोणत्या गोष्टीबद्दल पश्चाताप करायची वेळ येईल असे कर्म करू नका, किंवा कर्माची भीती उत्पन्न होईल असे कर्म करू नका, किंवा नाराज होणे, बेचैन होणे, अस्वस्थ होणे
किंवा कमजोर होणे अशा प्रकारचे कर्म असू देऊ नका. कारण जीवनामध्ये हा जो विकार आहे उद्धच्च कुकच्च हा तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. म्हणून हे चौथं निवारण आहे की जे आपल्याला दूर करायचं आहे. जर कधी तुम्हाला असं वाटलं की अरे मी खूप चिंताग्रस्त होत आहे, असं कधी कधी होते ना, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रसंग येतात, चिंताग्रस्त होतो माणूस, नाराज होतो, बेचैन होतो. तर बघा जे तुम्हाला तो प्रयोग माहीत आहे की नाही माहिती नाही, पण गावखेड्याने असे प्रयोग करतात. जर अचानक जर कोणी चिंताग्रस्त झाला, रागामध्ये आला, तर आजी म्हणते पाणी पी, म्हणते पाणी पी, आहे ना, पाणी पी. मग तो माणूस पाणी पिता पिता घोटघोट पाणी पी म्हणते, गटकन पाणी पिऊ नको, घोटघोट पाणी पी. तर घोटघोट पाणी पिता 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 त्याचा जो रागसुद्धा पाण्यासोबत निघून जातो. असे प्रयोग गावाकडे करतात बघा. असं तुम्ही जर कधी बघितलं असेल तर भगवान बुद्धांनी एक उपाय सांगितला. जर तुम्ही खूप चिंताग्रस्त झाले, समजा खूप चिंता वाढत चाललेली आहे, तर तुम्ही अशा वेळेस आनापानसती करा. ध्यानामधला एक अंग आहे, आनापानसती करा. म्हणजे समजा खूप चिंता वाटली तुम्हाला, खूप चिंताग्रस्त झाले, तर काहीच करायचं नाही. फक्त एक काम करा की स्वतःला अगोदर शांत करा, एका ठिकाणी बसा, शांत व्हा, पाठीचा सरळ करा आणि सगळं काही विसरून जा. फक्त एक काम करायचं, आनापानसती, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर सती करा. श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास जात आहे, असं 1 मिनिट करा. बघा 1 मिनिटाच्या आनापानसतीमुळं तुमच्यामधली जी चिंताग्रस्तता आहे ती कशी कमी होते बघा. हा उपाय त्याच्यावरती. तुमच्या मनात जर भय असेल ना, एकदम भय उत्पन्न झालं, एकदम अचानक भय, तर काय का पटकन शांत व्हा आणि म्हणजे शरीर शांत करा आणि आनापानसती करा. श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास जात आहे, सगळं काय विसरून जा. एकच काम करा फक्त, आनापानसती. बघा तुमच्या चित्तातील भयसुद्धा नष्ट होतो. हे त्याच्यावरती उपाय, आनापानसती करणे. जे आनापानसती करतात त्यांच्यातील उद्धच्च कुकच्च हा जो विकार आहे, म्हणजे चिंताग्रस्त होणे, हा विकार नष्ट होतो. तर आपल्याला हा चौथा विकार आहे, जो चौथं निवारण आहे की धर्मानुपස්සनेमध्ये तुम्हाला ते दूर करायचं आहे. त्याच्यानंतर 5वा जो विकार आहे त्याला म्हणतात विचिकिच्छा. काय म्हणतात? विचिकिच्छा. विचिकिच्छा याचा म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो बुद्ध, धम्म आणि संघाप्रती शंका उपस्थित करणे. काय होतं? बुद्ध, धम्म आणि संघाप्रती शंका उपस्थित करणे. असे अनेक लोक आहेत की जे बुद्धाबद्दल शंका निर्माण करतात, धम्माबद्दल शंका निर्माण करतात, संघाबद्दल शंका निर्माण करतात. बघा त्यांना असं वाटते की बुद्ध हे कोणीच नाही आहे, बुद्धाचा धम्म हा काही दुःखमुक्तीचा मार्ग नाही आहे, बुद्धाचा जो संघ आहे तो सुद्धा पूजनीय नाही आहे. असे लोक बुद्ध धम्म संघाप्रती अनादर उत्पन्न करतात, शंका उत्पन्न करतात. तर जर एक साधक बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि संघाबद्दल जर शंका निर्माण करत असेल तर तो मरेपर्यंत कधीच दुःखमुक्त होणार नाही. अरे ज्याने दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला ते साक्षात महाकारुणिक भगवान बुद्ध, त्यांच्याप्रती जर शंका उपस्थित केली तर तो दुःखमुक्त कसा होईल? दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, धम्माचा मार्ग. तुम्ही धम्माप्रती जर शंका निर्माण केली तर तुम्ही दुःखमुक्त कसं व्हाल? अरे दुःखमुक्तीचा मार्ग प्रतिपादित करून बुद्ध निघून गेले, पण तो मार्ग तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगून तुम्हाला प्रेरित करणारा संघ आहे, पूजनीय भिक्खू संघ आहे. त्या संघाप्रती जर शंका निर्माण केली तर तुम्ही दुःखमुक्त कसं व्हाल? बांधवांनो, हा खूप मोठा विकार आहे. विचिकिच्छा हा विकार खूप मोठा विकार आहे की जो तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. आजही असे काही लोक आहेत की जे त्रिरत्नाबद्दल शंका निर्माण करतात. आपल्यातले काही लोक आहेत, बरं आपलेच काही लोक आहेत की जे या विचिकिच्छामध्ये अडकलेले आहेत. त्यांना वाटते काहीच नाही, बुद्ध म्हणजे काहीच नाही, धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काहीच नाही, आणि संघ म्हणजे काय, 2-4 तर भंतीचे आहेत. काय कुठे संघ म्हणतात, संघ म्हणजे काहीच नाही म्हणतात. स्वतःलाच मोठेपणा करतात, मी मोठा, मला सगळं समजते म्हणतात.
हे लोक या विचिकिच्छा विकारामध्ये अडकलेली आहे. आणि जोपर्यंत तो व्यक्ती या विचिकिच्छामध्ये अडकलेला असतो तोपर्यंत तो कधीच दुःखमुक्त होत नाही. म्हणून बांधवांनो, आपल्या चित्तामध्ये एवढाही बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल एवढाही अनादर येऊ देऊ नका, एवढी पण शंका येऊ देऊ नका. उलट जर तुम्हाला कधी जीवनामध्ये कधी असं वाटलं, तुम्हाला जर जीवनात कधी असं वाटलं की माझी श्रद्धा कमी होत आहे बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल, तर भगवान बुद्ध काय म्हणतात, जर विचिकिच्छा तुमच्या चित्तात उत्पन्न झाली तर त्याला नष्ट करण्यासाठी कोणता उपाय आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही त्रिरत्नानुसती करा. बुद्ध, धम्म, संघ यांची सती करा. कशी सती करायची, त्याला म्हणतात त्रिरत्नानुसती. बुद्धाबद्दल सती करा म्हणजे बुद्धानुसती करा. तर काय की बुद्ध इतिपिसो भगवा अरहं, बुद्ध अरहंत आहेत. सम्मा संबुद्धो, सम्यक संबुद्ध आहेत. विद्या चरण संपन्नो, विद्या आणि आचरणाने परिपूर्ण आहेत. सुगतो आहेत, लोकविदू आहेत, अनुत्तर आहेत. पुरीस दम्म सारथी म्हणजे पुरुषांचे दमन करणारे सारथी आहे. सत्ता देव मनुष्यान, देव आणि मनुष्याचे शास्ते आहेत असे भगवान बुद्ध आहे. अशी बुद्धानुस्तुती नेहमी नेहमी करत चला. आपण जे रोज वंदना म्हणतो ही बुद्धानुस्तुती आहे. तुम्ही म्हणता ना रोज सकाळच्या सत्रामध्ये, कारण बुद्धाबद्दल श्रद्धा आणखीन आणखीन वाढावी, द्विगुणित व्हावी, याकरिता बुद्धानुस्तुती करायला पाहिजे. धम्मानुस्तुती करायला पाहिजे की धम्म हा सुविख्यात आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो, संदिठ्ठिको आहे, अकालिको आहे, एही पस्तिको आहे, ओपनेयिको पश्चतंग वेदितब्बो विन्युहिती आहे. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. म्हणून धम्मवंदनावर म्हणतो धम्माबद्दल श्रद्धा आणखीन द्विगुणित होण्यासाठी. संघ 9 गुणांनी युक्त संघ आहे. सुपटीपन्नो आहे, उजुपटीपन्नो आहे, यायपटीपन्नो आहे, सामीचीपटीपन्नो आहे, आहुनीयो आहे, पाहुनीयो आहे, दक्षिणीयो आहे, अंजली करणी म्हणजे अंजली म्हणजे याला म्हणतात अंजली प्रणाम, अंजली करणीयो आहे. असं अनुत्तरंग पुय्यं खेतंग लोकसाती आहे बघा संघ. असं जे आपण त्रिरत्न वंदनेमध्ये म्हणतो, संघाप्रती आपली श्रद्धा आणखीन द्विगुणित व्हावी याकरिता. असं जर तुम्ही दररोज दैनंदिन जीवनामध्ये बुद्धानुसती करा, धम्मानुसती करा, संघानुसती करा, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच हा विचिकिच्छा नावाचा विकार कधी उत्पन्न होणार नाही. कधीच बुद्ध धम्म संघाप्रती तुमच्या शंका उपस्थित होणार नाही. तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल कराल बघा. म्हणून हे सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे धर्मानुपස්සनेच्या अंतर्गत जे 5 धर्म आपल्याला जाणायची आहेत, त्यापैकी पहिला जो धर्म आहे ज्याला म्हटलेला आहे 5 निवारण. हे 5 निवारण कोणते कोणते आहेत? कामछंद, दुसरा व्यापाद. कामछंद म्हणजे काय? कामविकारामध्ये रत राहणे. दुसरा व्यापाद, व्यापाद म्हणजे काय? द्वेष करणे. तिसरा थीनमिद्ध म्हणजे शारीरिक आणि मानसिक आळस करणे, थकवा. चौथा आहे उद्धच्च कुकच्च. उद्धच्च कुकच्च म्हणजे काय? नेहमी चिंताग्रस्त राहणे. त्यानंतर 5वं निवारण आहे विचिकिच्छा म्हणजे बुद्ध धम्म संघाप्रती शंका निर्माण करणे, अविश्वास दाखवणे, अनादर करणे, विचिकिच्छा. तर हे 5 निवारण आहेत की ज्या 5 विकारांना ज्यांचं तुम्हाला निवारण करायचं आहे, ज्याला नष्ट करायचं आहे, तर धर्मानुपස්සना करणारा साधक त्याच्यातील हे 5 निवारण नष्ट करतो, याला तोडतो, हे अडथळे तोडतो आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतो बघा. तर हे 5 निवारण आहे. त्याच्या पण नंतर आणखीन 4 धर्म आहेत. जसं 5 उपादान स्कंदसुद्धा जाणायला पाहिजे. ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. षड आयतन म्हणजे 6 प्रकारचे आयतन, 7 बोधांग, ते सुद्धा 37 बोधिपाक्ष धम्माचे अंग आहेत. ते आपण या सत्रामध्ये घेणारच आहोत. आणि 4 आर्य सत्य. तर अशा 5 धर्माची धर्मानुपස්සना तो साधक करतो आणि अशा पद्धतीने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतो.
तर आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण धर्मानुपස්සनेच्या अंतर्गत 5 निवारण कोणते, त्याचं निवारण कसं करावं आणि निवारण करण्याचा उपाय किंवा निवारण करण्याचा मार्ग कोणता आहे ते आज आपण जाणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तर सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे धर्मानुपස්සना जाणावी, त्याची भावना करावी, चिंतन करावं आणि आपल्या जीवनामध्ये आपलं मंगल साधावं. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना समाप्त करतो.